अंगावर नऊवारी साडी, पायात घुंगरू, पारंपरिक गाण्यांच्या ठेक्यावर अदाकारी नृत्य, बाजूलाच ढोलकीच्या तालावर नृत्यशैली, म्हणजेच पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ही गाणे जवळपास सर्वांनी ऐकली असेलच। मात्र या लावणीच्या नावाखाली माढा तालुक्यातील टेंभुर्णी नजीक असलेल्या परित्या गावात एक धक्कादायक घटना घडली गेली आहे। साई लोकनाट्य कला केंद्र नावाच्या कला केंद्रावर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकण्यात आला आहे आणि या कला केंद्राच्या ठिकाणी चक्क वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं देखील माहिती दिसून आली आहे। आणि या संदर्भात टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे नवीन पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक हनुमंत पवार यांनी गोपनीय माहितीनुसार मिळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवून धाड टाकण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान 13 महिलांची सुटका करून 9 संशयित आरोपींविरुद्ध जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या ठिकाणी असलेल्या देह विक्रीचा व्यवसाय करत असल्याचा संशयावरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणी हजारो रुपये घेऊन देह विक्रीसाठी महिला पुरवल्याच्या छाप्यात ही घटना घडली आहे। सदरची ही कारवाई करण्यात आली आहे। ती कारवाई म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। याबाबत संशयित 9 आरोपींविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात देखील तक्रार नोंद करण्यात आली आहे। कॅमेरामन अतुल सह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, परिते, टेंभुर्णी।